नमस्कार मित्रांनो, नमस्कार लाडक्या ताईंनो, नमस्कार लाडक्या मित्रांनो. बजरंग कुरसिंगे टेक चॅनल मी तुमचं मनापूर्वक स्वागत आहे. तुम्हाला मी सांगायचं इच्छुकमध्ये आहो की आता काय झालेलं आहे, लाडकी बहीण ई-केवायसीच्या संदर्भामध्ये नवीन अपडेट आलेली आहे. ई-केवायसीमध्ये आता तुम्ही नाही का ई-केवायसी लाडक्या ताईंनो करू शकता आणि त्याच्यामध्ये अपडेट आलेली आहे. त्यांचे घटस्फोट झाले होते, त्यांच्यामध्ये बी आता ई-केवायसी त्यांनी करू शकता, कारण की नवीन अपडेट आली आहे. आणि एका यूट्यूब चॅनलच्या ब्लॉगरनं आणि त्यानं असं सांगलं होतं की जानेवारीमध्ये लाडकी बहीणचे नवीन फॉर्म चालू होणार आहेत. ती नवीन फॉर्म तुम्ही बघू शकता. इथं काय काय फॉर्म लागणार आहे, ऑनलाईन प्रोसेस होणार आहे आणि डीबीटी मार्फतच कॅश होणार आहे सगळं लाडक्या ताईंना. आणि लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये पैसे जमा होणं चालू असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि सगळ्यात चांगली गोष्ट झालेली आहे की 31 डिसेंबरपर्यंत लाडक्या ताईंना चान्स दिलेला आहे की ई-केवायसी करायची, कारण की ई-केवायसी 31 डिसेंबरपर्यंतच दिलेलं आहे, त्याच्यावर काहीच नाही. आणि त्याच्यामध्ये एक अपडेट आलेली आहे. तुम्ही ई-केवायसी केली असेल तर कुठे चुकले असेल ई-केवायसी करताना लाडक्या ताईंना, तुम्ही ई-केवायसी संपूर्ण डबल करू शकता आणि त्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही. ई-केवायसी तुम्ही आवश्यक चांगली करा. आणि लाडक्या ताईंनो, ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बजरंग कुरसिंगे टेक चॅनलला सपोर्ट करत चला. पूर्ण व्हिडिओ बघल्याशिवाय जाऊ नका. संपूर्ण माहिती मी ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. ई-केवायसी तुम्ही करा आणि ई-केवायसीची जी नाही का तारीख नाही का डिसेंबर आहे. पूर्ण व्हिडिओ बघा आणि चला व्हिडिओ सुरू करूया. उपयुक्त ठरणार आहे. आपण ती 31 डिसेंबर पर्यंत मुदत वाढवत आहोत. यांच्या पगारातून ती ट्रेजरीमध्ये म्हणजे सरकारी तिजोरीमध्ये परत घेण्याची प्रक्रिया सुद्धा जवळपास 6-8 महिन्यापासून त्या ठिकाणी सुरू आहे. आणि ज्यांना ज्यांना नवीन सरकारी नोकरी लागते, जशी पोलीस भरती जशी होते किंवा सरकारी नोकरी जशी लागते, तसं ते डॉक्युमेंट त्या विभागाकडे देतात की आता मी या योजनेमध्ये पात्र नाही आहे. आम्हाला ज्या वेळेला सरकारी जिथं नोकरी लागलेली असेल किंवा काय, हे जसं त्यांच्या याच्यावर अपडेट होतात त्यावेळेसपासूनच आपण त्यांचा लाभ देण्याची प्रक्रिया बंद करत असतो. काही अशा केसेस आहेत जिथं घरामध्ये महिलेची अकाउंटच नव्हती आणि त्यावेळेला त्यांनी पुरुषांच्या याच्यावर सुरू केलेलं होतं. नंतर स्वतःची स्वतंत्र अकाउंट आल्यानंतर त्यांनी ते अकाउंट बदलण्याचा सुद्धा प्रयत्न केला की याच्यामधनं लाभार्थी जे जेन्युइन आहेत ते 31 डिसेंबरपर्यंत एकदा ई-केवायसी झालं की मग याच्यामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना ज्या 6-8 महिन्यापूर्वी झाल्या त्या होणार नाहीत. आणि जे पुरुष लाभार्थ्यांनी काही ठिकाणी जिथं लाभ घेतलेला आहे तिथंही आम्ही व्हेरीफाय केलं आहे. ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला त्याच वेळेला तिथं त्यांचा लाभ वितरणाची प्रक्रिया ही थांबवण्यात आलेली आहे. आणि ज्यांची नाही तर त्यांना दंड आकारण्याच्या संदर्भातली सुद्धा किंवा त्यांच्याकडनं ती जी रक्कम आहे ती पुन्हा एकदा वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा जो प्रस्ताव आहे, 65 वय च्या पलीकडे ज्या महिला जातात ती दर महिन्याला रिवाईज होत असते. म्हणजे जसं जसं ते 65 वर्षाच्या पुढे जातात तसं ते अपडेट होत जातं. म्हणजे जे ऑक्टोबर महिन्यामध्ये लागू आहे ते नोव्हेंबरमध्ये लागू होईलच अशातला काही भाग नसतो. कागदपत्र गहाळ झाली जसं आपण मगाशी म्हणाला होतात, त्यांना कशा पद्धतीने मदत होते? एक तर आपण याआधी बघितलेलं आहे की ज्या वेळेला भूकंपाची असेल, अतिवृष्टी असेल, पुराची ज्या वेळेला परिस्थिती येत असते त्यावेळेला तिथल्या स्थानिक प्रशासन म्हणजे महसूल विभाग जो असतो तो या दाखल्यांच्या संदर्भामध्ये तिथं ते काम करत असतात. कारण तिथले जे म्हणजे अगदी ग्राउंड लेवलला मंडल अधिकारी असतात, तलाठी असतात, यांच्याकडे पंचनाम्यांची नोंद झाल्यानंतर त्या पंचनाम्यांमध्ये तो डेटा येतो की त्यांचं काय काय त्याच्यामध्ये त्यांनी कागदपत्री कुठली गमावलेली आहेत किंवा काय काय नुकसान झालेलं आहे. आणि त्यानुसार त्या कागदपत्रांची किंवा त्या दाखले असतील त्याची पुन्हा एकदा नव्याने बनवणं ही सगळी प्रक्रिया ही त्यानिमित्ताने होत असते. म्हणून आम्ही ही मुदतवाढ दिलेली आहे. कारण आता गेल्या महिन्यातच आपल्याकडे ही अतिवृष्टी आणि पूरची परिस्थिती झाली. हा आपण 31 डिसेंबरपर्यंत वाढवलेला आहे. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बजरंग कुरसिंगे टेक चॅनलला सपोर्ट करा लाडक्या ताईंनो. असे नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत जाईल.